सभी दोस्तों को VRDG हिंदी क्लासेस की एक नई कक्षा में स्वागत है। दोस्तों, आज हम 12वीं कक्षा की एक कविता पढ़ेगी। कविता का नाम है आत्मी का चेहरा। आत्मी का चेहरा ज्ञानपीठ पुरस्कार से पुरस्कृत श्री कुंवर नारायण जी द्वारा रचित एक छोटी कविता है। इस कविता में कवि ने समाज के निम्न स्तर में रहने वाले लोगों के प्रति सहानुभूति प्रकट करते हैं और कवि इस कविता में गरीब लोगों के बारे में बताते हैं। आइए दोस्तों, इस कविता का आशय ग्रहण करेंगे। इस कविता के बीच बीच में जो कठिन शब्द आए होंगे उन कठिन शब्दों का अर्थ मैं मलयालम में भी बताऊंगा। ठीक है दोस्तों, हम शुरू करेंगे कविता। कविता का नाम है आत्मी का चेहरा। आत्मी का चेहरा। आत्मी माने मनुष्य का चेहरा। चेहरा फेस, मुगम। आत्मी का चेहरा। इस कविता का शीर्षक है आत्मी का चेहरा। इस कविता में कवि ने जिस आत्मी के बारे में बताया है, इस आत्मी को हम पहचान लिएगा कविता पढ़ने के बाद, और आशय ग्रहण करने के बाद आपको मालूम पड़ेगा कि कवि कुंवर नारायण जी जिस आत्मी के बारे में बताया है उस आत्मी की विशेषता क्या क्या है। आइए दोस्तों, हम पढ़ेंगे आत्मी का चेहरा। सब अपनी पुस्तक में ध्यान से देखो। आत्मी का चेहरा ज्ञानपीठ पुरस्कार से पुरस्कृत श्री कुंवर नारायण जी द्वारा रचित एक कविता है। आए सुने। आत्मी का चेहरा। कुंवर नारायण। कुली पुकारते ही कोई मेरे अंदर चौंका। एक आदमी आकर खड़ा हो गया मेरे पास। कुली पुकारते ही, पुकारना विളിക്കുക। कुली पुकारते ही कोई मेरे अंदर चौंका। चौंकना, आश्चर्य हो जाना। कोई मेरे अंदर चौंका। एक आदमी, एक आदमी, एक आदमी ഒരു മനുഷ്യൻ। एक आदमी आकर खड़ा हो गया मेरे पास। कुली शब्द सुनते ही या पुकारते ही कवि के मन में एक मनुष्य, एक आदमी आकर खड़े हो जाते हैं। അതായത് കുലി ലേബർ എന്ന വാക്ക് പറയുമ്പോഴത്തേക്ക് അല്ലെങ്കിൽ വിളിക്കുമ്പോഴത്തേക്ക് കവിയുടെ അടുത്ത് കവിക്ക് ഒരാളെ ഓർമ്മ വരുന്നു। कविയുടെ അടുത്ത് अयाल വന്ന് നിൽക്കുന്നു। कुली कहकर शायद आप लोग रेलवे स्टेशन में या बस स्टैंड में जाए तो आपके साथ अनेक लगेज होंगे। उस लगेज को ढोने के लिए हम कुली लोगों को पुकारेंगे। നമുക്കറിയാം, റെയിൽവേ സ്റ്റേഷനും ബസ് സ്റ്റാൻഡിലൊക്കെ നമ്മൾ ലഗേജുമായിട്ട് പോകുമ്പോഴത്തേക്ക് ഈ സാധനങ്ങൾ എടുക്കാൻ ചിലപ്പോൾ നമ്മളെ കൊണ്ട് കഴിയാതെ വരും. അപ്പോൾ നമ്മൾ ലേബേഴ്സിനെ വിളിക്കാറുണ്ട്. അതേ അനുഭവമാണ് കവി ഇവിടെ പങ്കുവെക്കുന്നത്. एक बार देखो। कुली पुकारते ही कोई मेरे अंदर चौंका। कुली पुकारते ही, कुली पुकारने पर कोई मेरे अंदर, कोई किसी आदमी मेरे अंदर अंदर माने दिल में, मन में आकर चौंका, आश्चर्य किया। एक आदमी आकर खड़ा हो गया।
एक आदमी आकर खड़ा हो गया मेरे पास. कवि कुली पुकारते ही एक आदमी आकर कवि के सामने खड़ा हो गया और कवि के सामान को अपने सिर पर लादे. കുലി എന്ന് വിളിച്ചപ്പോഴത്തേക്ക് കവിയുടെ അടുത്ത് ഒരു മനുഷ്യൻ വന്നു. ആ മനുഷ്യൻ ആരാണെന്ന് മനസ്സിലായി, ലേബറാണ്. അയാൾ വന്ന ഉടനെ തന്നെ എന്ത് ചെയ്തു? കവി വിളിച്ചിട്ട് കവിയുടെ സാധനങ്ങൾ അയാൾ തലയിലേറ്റി. മേരെ സ്വാഭിമാൻ സെ 10 കദം ആകെ ബെടുത്തെ ലഗാവ. എൻ്റെ കൂടെ അയാൾ എന്ത് ചെയ്തു? സാധനങ്ങളുമായിട്ട് വന്നു. സ്വാഭിമാൻ കെ സാത്ത്, അഭിമാനത്തോടു കൂടി. जो कितनी ही यात्राओं में ढो चुका था मेरा सामान. ये कुली कितनी ही यात्राओं में मेरे सामान ढो चुका था वो. मैंने उसके चेहरे से उसे कभी नहीं पहचाना. कभी उसके चेहरे से उसे नहीं पहचाना. केवल उस नंबर से जाना. केवल एक नंबर से, एक एक कुली के लिए एक एक നമ്പർ होगा. ഓരോ ലേബേഴ്സിനും അവരുടെ നമ്പർ കാണും. അപ്പോൾ ഈ നമ്മുടെ കവിക്കും അയാളുടെ മുഖത്തിനെയല്ല കവിയും മനസ്സിലാക്കിയത്, അയാളുടെ നമ്പറിലാണ് അയാളെ തിരിച്ചറിഞ്ഞത്. അതാണ് പറയുന്നത് കബി നഹിം പഹച്ചാന കേവൽ ഉസ് നമ്പർ സെ ജാന. കേവൽ ഉസ് നമ്പർ സെ, ഒരു നമ്പറിലാണ് ആ മനുഷ്യന് മനസ്സിലാക്കിയത്. जो उसकी लाल कमीज पर, लाल कमीज लाल ചുവന്ന കുപ്പായം, ഷർട്ട്. जो उसकी लाल कमीज पर टांगा होता. ആ നമ്പർ അയാളുടെ ആ ചുവന്ന കമ്മീസ് ഷർട്ടിൽ തുന്നി വെച്ചിട്ടുണ്ട്. ടാങ്കിന സിലാന, തുന്നി വെച്ചിട്ടുണ്ട്. ഹോഗ. आज जब अपना सामान खुद उड़ाया. आज कवि ने अपना सामान को खुद स्वयं उड़ाया. एक आदमी का चेहरा याद आया. उस समय अपने सामान को कवि स्वयं उड़ाया. उस समय कवि को वो आदमी का याद आया. कवि ने कविता में समाज के निम्न स्तर के लोगों के बारे में बताया है. इस कविता में कुली के बारे में बताया है. गरीब लोग हैं, वो तो अपने भूख को मिटाने के लिए अन्य लोगों के सामान को लाते हैं और अपने सिर पर उड़ाते हैं और उनके लिए रास्ता दिखाने वाले या अपनी ज़िंदगी की रास्ता चलाने के लिए वह आदमी ऐसा काम करते हैं जमींदारी के साथ. അപ്പോൾ ഈ കവിതയിൽ കവി പറയുന്നത് ഈ ലേബറിനെ കവി മനസ്സിലാക്കിയത് അദ്ദേഹത്തിൻ്റെ മുഖത്തിൽ നിന്നല്ല, നമ്പറിൽ നിന്നാണ്. ഓരോ ലേബേഴ്സിനും ഇതേപോലെ ഓരോ നമ്പറുകൾ കാണും. അപ്പം കവി ഒരു യാത്രയിൽ സ്വന്തം സാധനങ്ങൾ സ്വയം ഉയർത്തിയപ്പോഴാണ് ആ മനുഷ്യൻ്റെ പ്രയത്നം ഓർമ്മ വന്നത്. മനസ്സിലായോ? അപ്പം ഒന്നും കൂടി നമുക്ക് ഈ കവിത നോക്കാം. കുലി പുക്കാർത്തെ ഹി कोई मेरे अंदर चौका. एक आदमी आकर खड़ा हो गया मेरे पास. सामान सिर पर लादे मेरे स्वाभिमान से 10 कदम आगे बढ़ने लगा वह. जो कितनी ही यात्राओं में ढो चुका था मेरा सामान. मैंने उसके चेहरे से उसे कभी नहीं पहचाना. देखिए, मैंने उसके चेहरे से उसे कभी नहीं पहचाना. कभी ने उसके चेहरे से उसे नहीं पहचाना. केवल उस नंबर से, इस कुली के नंबर से कभी पहचान लिया है. केवल उस नंबर से जाना. जो उसकी लाल कमीज पर टांगा होता. आज
आज जब अपना सामान खुद उड़ाया एक आदमी का चेहरा याद आया। दोस्तों, कविता समझ लिया होगा। कविता में कवि ने कुली के माध्यम से समाज के निम्न स्तर के लोगों के यानी कि हाशिए पर रहने वाले आम आदमी की साधारण मानव का चित्रण किया है। कवि के अनुसार इस साधारण मानव यानी गरीब आदमी भी अपना योगदान के साथ योगदान से ही हमारा भारत निर्माण में भाग लेते हैं। वो जन्म से गरीब होगा, लेकिन गरीब लोगों के प्रयत्न से भी हमारा भारत के शान को उड़ाते हैं। इसलिए आदमी निम्न स्तर का है, उच्च स्तर का है, ऐसा फर्क नहीं करना चाहिए। और മനസ്സിലായി കാണും ഈ കവിതയിൽ നമ്മൾ പറഞ്ഞു, അതായത് താഴെത്തട്ടിലുള്ള ആൾക്കാരുടെ കവിതയാണ്, താഴെത്തട്ടിലുള്ള ആൾക്കാരെ പറ്റി പറയുന്ന കവിതയാണ്. ഇവിടെ ഒരു കുലിയുടെ മീഡിയത്തിൽ കവി നമ്മുടെ സമൂഹത്തിലെ താഴ്ന്ന, അതായത് ഗരീബ് ആൾക്കാരെ പറ്റിയാണ്, നിർധനരായ ആൾക്കാരെ പറ്റിയാണ് പറയുന്നത്. നമ്മുടെ ഭാരത നിർമ്മാണത്തിൽ അവരുടേതായിട്ടുള്ള പങ്കും കൂടിയുണ്ട്. അപ്പോൾ അവരില്ലാതെ നമുക്ക് ഒന്നും നടക്കില്ല. അതായത് ഉയർന്നവരായിരുന്നാലും താഴ്ന്നവരായിരുന്നാലും, സമൂഹത്തിൽ ഉയർന്ന നിലയിൽ ജീവിക്കുന്നവരായാലും താഴ്ന്ന നിലയിൽ ജീവിക്കുന്നവരായിരുന്നാലും അവർക്ക് അവരുടേതായിട്ടുള്ള മഹത്വം ഉണ്ട്. അതായത് കവിക്ക് സ്വന്തം സാധനം സ്വയം ഉയർത്തിയപ്പോഴാണ് ഈ മനുഷ്യൻ്റെ, അതായത് ഈ ലേബറിൻ്റെ ആത്മാർത്ഥത മനസ്സിലായത്. ജോലിയോട്, ഏത് ജോലിയായിരുന്നു, ജോ കാം ഹം കരെ ജോ കാം ഹം ഇമാൻദാരി കെ സാത്ത് കർണ ചാഹിയെ. ആത്മാർത്ഥമായിട്ട് ചെയ്യുക. ഇപ്പം പഠിക്കുന്ന കാര്യമായി നമ്മൾ ആത്മാർത്ഥമായിട്ട് ചെയ്യുക. जो कार्य हमारे लिए सौंप दिया है ईश्वर, वो कार्य हम ईमानदारी के साथ करना चाहिए. ഏത് ജോലിയാണോ നമുക്ക് ഈശ്വരൻ നൽകിയത്, ആ ജോലി നമ്മൾ ആത്മാർത്ഥമായിട്ട് ചെയ്യുക. ഇപ്പോൾ കൂട്ടുകാർക്ക് ഈ കവിതയുടെ ആശയം ഏകദേശം മനസ്സിലായി കാണും. അപ്പോൾ അടുത്ത ക്ലാസ്സിൽ നമുക്ക് ഈ കവിതയിൽ വരുന്ന പ്രവർത്തനങ്ങൾ ചർച്ച ചെയ്യാം. ഏവർക്കും നന്ദി.